नमस्कार फूडी कोकणकर. आज आपण पटकन होणारी डाळ, शेवग्याची डाळ बनवणार आहोत. त्यासाठी मी शेवगा चिरून घेते. झटपट होणारी डाळ ही आहे. शेवगा चिरून घेतला आहे मी, वाडग्यामध्ये ठेवलाय. डाळ भिजत घालून ठेवली आहे. बारीक कांदा चिरते आणि एका साईडला गॅस चालू करून कुकर ठेवलाय. आज खूप घाई झाली आहे म्हणून घाई गडबडीत पटकन होणारी डाळ अशी कुकरमध्ये करते. टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, छान धुवून घेतली आहे. कांदा छान बारीक चिरते. टोमॅटो चिरून घेते बारीक. कोथिंबीर चिरून घेते. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घातलंय. तेल गरम झालंय. आता तेलामध्ये मोहरी टाकली आहे, जिरं घातलंय, थोडंसं हिंग, कढीपत्ता. हे छान चांगलं तडतडलं की आता कांदा घालणार आहे मी. कांदा चांगला भाजला चांगलं मिक्स करून घेऊ, हलवून ढवळून घेऊया. गुलाबी रंगावर आले. आता हळद घातली आहे. पुन्हा ढवळून घेऊन त्यात टोमॅटो, कोथिंबीर एकत्र करून घालून चांगलं ढवळून घेऊन त्यात मीठ चवीनुसार. मीठ घातल्याने कांदा लवकर भाजला जातो. आणि त्यात आता मी कांदा लसूण मसाला घातला. त्याच्यात दुसरा कुठलाच मसाला घातलेला, फक्त कांदा लसूण मसाला 1 चमचा आपल्या आवडीप्रमाणे. आणि आता शेवगा जो कापून घेतलाय तो शेवगा घालते. आमच्या घरी शेवग्याची डाळ सगळ्यांना खूप आवडते. आता गूळ घातलाय थोडं चवीनुसार. गुळामुळे डाळीला खूप छान चव येते. जास्त गूळ घालायचं ना, अगदी थोडं. आता डाळ भिजवलेली चांगली स्वच्छ धुवून घेतली डाळ घातली आहे. शेवगा ते सगळं मिक्स करून घेऊया. थोडं आता डाळ शिजण्यासाठी पाणी. आणि झाकण लावून 3 शिट्या येऊ दिल्यात. पहिली शिटी आली आहे. आता मी साधंच वरण भात केलेला आहे, तिखट डाळ. म्हणून मी काकडी आपली कोशिंबीरसाठी काकडी चिरून घेतली आहे. वरण भात आणि काकडी. काकडी जाऊया, तुम्ही पण काकडी खायला. आता आपली डाळ झाली 3 शिट्या होऊन. कुकर खाली घेतला की वाफ काढते. बघा किती आपली छान डाळ झाली. शेंगा पण छान अशा शिजल्यात, जास्त मऊही झाल्या नाहीत. डाळी किती छान झाली आहे. पटकन होणारी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा करून पहा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आज मी जेवणामध्ये भात, तिखट डाळ, काकडी आणि ताक ठेवलं आहे. आणि मिस्टरांना माझ्या जेवायला वाढलंय, ते जेवतात आता. कसं झालं डाळ भात? तुम्ही कसं जेवाल?